आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। स्वयंपाक झालाय ना, आता काय करतेस? सरप्राईज। कसलं सरप्राईज? अगं काहीतरी गोड करते खायला। का काही स्पेशल आहे का? काकू हा काय प्रश्न झाला का? आता तर सगळं स्पेशल आहे घरात। घरातून नेगेटिव्हिटी गेली आहे ना, बघतेस ना केवढी पॉझिटिव्हिटी आली आहे घरात। मी तर म्हणते ना आपण एक पूजा करूया, नाहीतर शांती करूया, पण त्याआधी खीर करूया। हे सगळं ठीक आहे, पण आधी शेवया ना छान तुपावर भाजून घ्यायच्या असतात, मग सगळं नंतर करायचं। ओह मी विसरले। तू मदत कर ना काकू मला प्लीज। सर ये काकू, म्हणजे तू पण खुश आहेस हे माहितीये मला, चेहऱ्यावर दाखवलं नाहीस तरी चालेल। कीर्ती अगं काय चाललंय तुझं? हा माझ्यासाठी जिंकण्याचा किंवा हरण्याचा प्रश्न नव्हता, तर माझ्यावरच्या खोट्या आरोपाविरोधात मी उभी होते। आणि बघ, तुला जर हे गोडधोड करायचं असेल ना तर कर, मी तुला मदतही करते, पण माझ्यासाठी हे सेलिब्रेशन नाही, आणि या कारणासाठी सेलिब्रेशन केलेलं मला आवडणारही नाही। बरं ठीक आहे, तुझ्यासाठी नसेल पण माझ्यासाठी तर आहे ना। काय करायचंय पुढे? त्याच्यात तूप टाकायचंय का? उर्मिला, आत येऊ का? ताई अगं असं काय विचारतेस? ये ना, अगं तुझंच घर आहे। बस ना, बस की। बोलायचंच होतं तुझ्याशी। हे बघ उर्मिला, जे झालं ते झालं, पण जेव्हा कठीण प्रसंग येतो तेव्हा आपणच समजूतदारपणा दाखवायचा असतो। म्हणजे कुठलाही विषय आपल्या नात्यांमध्ये येत नाही ना, घरातली शांतता भंग होत नाही ना, हे आपणच बघायला हवं। आणि मुख्य म्हणजे आपण घरातले मोठे आहोत ना, पुढाकार मोठ्यांनीच घ्यायला हवा। तुला कळतंय ना मी काय म्हणते ते? म्हणजे बघ, आता ही सगळी मंडळी त्यांच्या घरी गेली सुखरूप, म्हणून माझं म्हणणं आहे की तू सुद्धा मनात काहीही ठेवू नकोस, कोणाच्याच बाबतीत नाही, शिवाच्या बाबतीतही नाही आणि त्यांच्या बाबतीतही नाही। शिवा कशी आहे हे तर तुला माहीतच आहे, मी तुला सांगायलाच नको। खरं तर सगळ्यात आधी शिवाला तू आपलंसं केलंस, तिच्यावर विश्वास ठेवलास, म्हणूनच म्हणते सगळं विसरून जाऊया आणि नव्याने सुरुवात करूया। ताई, तुला या वस्तू आठवत आहेत? या वस्तू थोडीच आहेत, आठवणी आहेत आपल्या। ताई, तुला माहितीये मी ह्या सगळ्या वस्तू इतक्या जपून का ठेवल्यात? कारण तू मला या दिल्यास, आणि म्हणून या वस्तू माझ्या खूप जवळच्या आहेत। ताई, तू सगळं आहेस ना माझ्यासाठी। दिव्याने जेव्हा माझ्यावर आरोप केला ना, तेव्हा मला इतकं वाईट नाही वाटलं जितकं तू त्या केलेल्या आरोपावर विश्वास ठेवला तेव्हा वाटलं। नाही ग बाळा, असं अजिबात नाहीये। म्हणजे माझ्या मनातही आलं नाही की तू असं काही करू शकतेस, फक्त वादाला तोंड फुटायला नको म्हणून तू काहीच नाही बोललीस? हे ग, तू माझ्या सगळ्यात जवळची व्यक्ती आहेस, आणि माझ्या सगळ्यात जवळची जी व्यक्ती आहे, माझी ताई आहे, तिचाच माझ्यावर विश्वास नाहीये ना, हे जेव्हा मला कळलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली, आणि त्याचं मला जास्त दुःख झालंय। उर्मिला, असं काही नाहीये ग। ताई, ते काही असलं तरी तुझ्यात आणि माझ्यात जर कोणी आलं तर ते मी सहन करणार नाही, मग ते शिवा असून दे किंवा दुसरं कोणी। उर्मिला, शांत हो ना। कुठला विषय, कुठे नेतेस? हे अगं, मी लहान नाहीये, मलाही कळतं सगळं। ठीक आहे, जे झालं ते झालं,
माझं म्हणणं एवढंच आहे की मी जे बोलले त्याचा एकदा विचार कर आणि एक लक्षात ठेव, तुझ्या आणि माझ्यामध्ये कोणीही येऊ शकत नाही. मी कायम तुझ्या सोबतच आहे. अरे बसले का सगळे? सॉरी सॉरी, उशीर झाला. अरे वा, हे काय शेवयांची खीर? म्हटलं काहीतरी गोड करूया खायला. हा, हे चांगलंच झालं. पण म्हणजे काय काय कारण? काय रे असं काय करतोयस? बघ ना जरा घरात किती शांतता आहे, किती छान वातावरण आहे. म्हणजे घरात कोणाचा गोंधळ नाही, कोणाची कटकट नाहीये आणि घरात कशी पॉझिटिव्हिटी पसरली आणि नेगेटिव्हिटी बघ ना कशी पळून गेली घरातून. एक 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 मिनिट. निगेटिव्हिटी म्हणजे मला नाही कळलं, कसली निगेटिव्हिटी? नाही नाही अशोक, तिला असं म्हणायचं आहे की गेले काही दिवस काही ना काही कारणामुळे बराच गोंधळ होत होता, वाद होत होते. तर या सगळ्याला आपण निगेटिव्हिटीच म्हणणार नका आणि काही म्हणणार. ह्या सगळ्याचा शिवालाही त्रास झालाय ना. पण हे त्रास होणारच आहे. तिच्या घरचे आहेत ते. तुम्ही दोघेही जे बोलताय ना ते चुकीचं आहे. हो हो, पण हेही तिचंच घर आहे ना, आणि ते काही शत्रू नाही आहेत आपले. पण आता शिवाने हे ठरवायलाच हवं की तिचं घर नेमकं कुठलं आहे ते. अशा या परिस्थितीतही ती आपल्यासोबत या घरात आहे, आपल्याबरोबर जेवते, म्हणजे तिने ठरवलंय की तिचं घर कुठलं आहे हे समजायला काही हरकत नाही. काकू बास, मला काही कळलं नाही. म्हणजे काय नक्की म्हणायचंय तुला? आणि हे असं कसं विचारू शकतेस तू? काय खेळतोय आपण? हे खेळ खेळतोय की कुठलं घर निवडायचं शिवानी? आशू, काकूशी नीट बोलायचं. आधीच तिचा खूप अपमान केलाय हिच्या घरच्यांनी आणि साहजिक आहे तिचं असं बोलणं. तिच्या जागी कुणीही असतं ना तरी असंच रिॲक्ट केलं असतं. बस बस, कोणीही काही बोलणार नाही आता. तुझं तर नेहमीच असतं आई. तू तर एक शब्द जरी बोललीस ना तर याद राख, जे झालं ते झालं. आणि हा काही खेळ नाहीये. हे घर तिचं आहे का ते घर तिचं आहे, दोन्ही घरं शिवाचीच आहे. आणि ते गेलेत म्हणून त्यांचा विषय मुद्दामून काढायचा, त्यावर चर्चा करायची, हे सगळं आपण करणार नाही आहोत. कोणीही काहीही बोलणार नाही. आणि कीर्ती, हे तू लक्षात ठेव. चला जेवा सगळ्यांनी. जेव बाळा. शिवा ऐक, तू जेवणाच्या ताटावर रडायचं नसतं. अजिबात रडू नको, जेव. काही नाही, बिंदास मी आहे ना.